नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं पैलवान चंद्रहार दादा पाटील आयोजित एक फॉर्च्युनरचं मैदान झालं. फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि बऱ्याच गाड्या होत्या मित्रांनो त्या मैदानामध्ये. ते मैदान मित्रांनो संपन्न झालं आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता मित्रांनो सर्जा. लखन आणि सर्जा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्या मैदानामध्ये. त्यानंतर अजून एक मैदान होतं मित्रांनो, स्विफ्टचं मैदान. स्विफ्ट आहेत, युनिकॉर्न गाडी आहे, बुलेट आहे, HF डिलक्स आहे, स्प्लेंडर गाडी आहे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये सोनेरी दिवस आलेत असं म्हणायला काही हरकतच नाही. कारण मित्रांनो, भव्य दिव्य अशा बक्षिसांचे मैदान होतात ते. आणि मित्रांनो, तसंच एक मैदान होतं आहे ब्रह्मा पैलवान आयोजित गौरव बैलगाडा शर्यतीचा. ज्योती महाराष्ट्राची जपणूक संस्कृतीची भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत होते मित्रांनो. एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 आणि स्थळ असणार आहे मित्रांनो या मैदानासाठी MIDC मैदान कोरेगाव. मित्रांनो, या पूर्ण बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मित्रांनो भव्य दिव्याचे आणि मित्रांनो सगळ्यात मोठं मैदान होतं आहे. ब्रह्मा पैलवान आयोजित मित्रांनो करतात हे मैदान. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये 1 ते 10 क्रमांकासाठी मित्रांनो प्रथम क्रमांक जो मिळवेल आणि 10वा क्रमांक जो मिळवेल 1 ते 10 क्रमांकापर्यंत मित्रांनो पिकअप गाड्या असणार आहेत. जो मित्रांनो नंदी फायनलला पात्र होईल तो 100% घरी पिकअप घेऊन जाणार मित्रांनो या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. 1 ते 10 क्रमांकासाठी मित्रांनो बुलेट गाडी अशी भेटणार आहे. तरी मित्रांनो, भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीसाठी कोणकोणते नंदी आपल्याला पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, MIDC मैदान म्हटलं की आपला बिंजोडचा बादशाह हा 100% या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. मित्रांनो, जेव्हा जेव्हा अशी मोठी मैदानं होतात त्या मोठ्या मैदानामध्ये आपला बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मित्रांनो मथुर 1001 या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, श्रीनाथ केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला मथुर 1001. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा मोठी मैदानं असतात त्या मोठ्या मैदानामध्ये मथुर आपल्या मालकाचं नाव कधीच खाली येऊ देत नाही मित्रांनो. गुलालात राहतो म्हणजे राहतोच. आणि मित्रांनो, श्रीनाथ केसरी मैदानामध्ये एक आदत घेऊन मित्रांनो मथुरने तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला. आणि मित्रांनो, आदत होता मित्रांनो पुष्पराज म्हणून. मित्रांनो, राहुलबाईचं नियोजन असलं ना की टॉपचंच नियोजन असतं. त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदररित्या गटाला गाडी पळालेली, सीमेला देखील सुंदररित्या पळाली. आणि मित्रांनो, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला बिंजोडचा बादशाह मथुर 1001. त्यानंतर मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मोठी मैदानं असतात त्या मोठ्या मैदानामध्ये आपला मथुर मित्रांनो गुलाल घेतो म्हणजे घेतोच. मित्रांनो, मथुरचा पहिरा होता साखरवाडीकरांचा बावऱ्या. सुंदररित्या गाडी पळाली आणि गाडी हिंद केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर देखील या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, श्रीनाथ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आपला देव बक्कासूरचा पहिरा होता मित्रांनो. त्या मैदानामध्ये स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विहीकर पनवेल यांचा सर्जा दादा. मित्रांनो, सुंदररित्या गाडी पळालेली श्रीनाथ केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला देव बक्कासूर आणि मित्रांनो सर्जा दादा. आणि त्यानंतर मित्रांनो
भरपूर मैदानं झाली. पुसेगाव मैदानामध्ये आपल्या बकासूरला मित्रांनो गुलाल काय मिळवता आला नाही, परंतु मित्रांनो बकासूरचे असे इतिहास आहेत जे कोणी मोडू शकत नाही. आणि मित्रांनो परवा झालेल्या चोराडे मैदानामध्ये बकासूर आणि मित्रांनो मोहिलशेठ धुमा यांची 11 लाखाची नवीन खरेदी महाराज दोन्ही नंदी मित्रांनो गुलालाचे मानकरी ठरले या चोराडे मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना हा देखील या मैदानामध्ये 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो सदा मास्तर रेटरेकरांचा संघर्ष योद्धा महिब्या देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो अमित शेठ भाडे यांचा हिंद केसरी चिमण्या हा देखील आपल्याला या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. स्वर्गीय पंढरशेठ फडके विगर पनवेल यांचा सर्जा दादा चालू सीझनचा मित्रांनो टॉपचा हत्यार आहे. सर्जा दादा हा देखील या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असा फॉर्च्युनरचा मानकरी हिंद केसरी चतुर्थ हिंद केसरी लखन हा देखील मित्रांनो आपल्याला या पिकअपच्या मैदानासाठी सज्ज होताना दिसणार आणि प्रमुख देखील दावेदार असणार आहे. करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन शाकीर भाई देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज होताना दिसतात आहे. शाकीर भाईंचा हिंद केसरी राजा सम्राट वजीर हे तिन्ही नंदी मित्रांनो या मैदानासाठी 101% पाहणार या मैदानामध्ये आणि सज्ज झालेले दिसतात आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो मिलिटरी अपशिंकरांचा व्हाईट गोल्ड चित्र्या हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कोकरायकरांचा भारत 96 जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गट पास होतोय असा कोकरायकरांचा भारत 96 हा देखील या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालेला आहे. घरणीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा मित्रांनो राजा देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो कळंबीकरांचा शंभू देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो पांगरेकरांचा लक्षात 33 हा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. आणि मित्रांनो पांगरेकरांचाच आदत किंग बादल हा देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार आहे. मित्रांनो आदतमध्ये सुंदररित्या मित्रांनो हे आदत पळतोय असा पांगरेकरांचा बादल. त्यानंतर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानातील असे 2 आदत मित्रांनो ज्यांनी ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला असा आदत किंग डबल हिंद केसरी सचिन आणि मित्रांनो आदत किंग डबल हिंद केसरी लक्षा हे दोन्ही आदत मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला 101% पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सर्जा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर मित्रांनो थोडा गुलालासाठी संघर्ष करतात आहे, परंतु मित्रांनो विठ्ठल नाना हे संघर्ष योद्धा आहेत. कधी कमबॅक करतील ते सांगू शकत नाही मित्रांनो. विठ्ठल नाना बोतकर यांचा मित्रांनो आदत भुंगा असेल, चित्तर असेल, चिक्या असेल मित्रांनो, तेजा त्यांचा हे देखील नंदी मित्रांनो या कोरेगाव मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि मित्रांनो असे बरेच नंदी आहेत मित्रांनो जे आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. MM नाना यांचा हिंद केसरी राजा असेल, बरेच मित्रांनो असे नंदी आहेत. आणि मित्रांनो इतिहासातील सर्वात मोठे बैलगाडा मैदान होणार आहे मित्रांनो. फक्त मित्रांनो या मैदानामध्ये सेमी पास करायचा आहे. सेमी पास करताच मित्रांनो फायनलला 10 जे गाड्या पळतील त्यांना प्रथम क्रमांकापासून शेवटच्या क्रमांकापर्यंत पिकअप भेटणार आहेत.
आणि मित्रांनो, क्वार्टर फायनलसाठी ज्या गाड्या पात्र होतील त्यांना 1 ते 10 बुलेट असं बक्षीस असतं.